नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. मग सोयाबीन उत्पादक असतील, कांदा उत्पादक असतील, ऊस उत्पादक असतील किंवा तांदूळ उत्पादक असतील, या शेतकऱ्यांना दिलासा देणारे काही निर्णय केंद्र सरकारनं घेतलेत. आणि मग ते निर्णय काय आहेत, ते निर्णय आत्ताच का घेण्यात आलेत आणि त्याचे परिणाम पुढच्या काळात नेमके काय होणार, यावरच बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव सर. सर, तुमचं या नवीन भागात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. अर्थात आता पहिला प्रश्न काय आहे, आपण मागचे जे काही एपिसोड शूट केले आहे झाडाझडतीचे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस केंद्र सरकारवर टीका करत होते. आता केंद्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतलेत. आधी टीका याच्यासाठी करत होतो की निर्णय शेतकरी हिताचे घेत नाहीत, शेतकरी विरोधी निर्णय असतात केंद्र सरकारचे. तर आता तुम्ही केंद्र सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदन मानणार का? अभिनंदन करायला पाहिजे ना, इतके महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले. आणि हे सरकार हेडलाईन मॅनेजमेंट मध्ये खूप हुशार आहे. ते कसं? आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो फटका बसला तो शेतकऱ्यांमुळे मोठा दणका बसला होता ना. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून किंवा आपलं हे सरकार जे आहे तिसऱ्या टर्म मध्ये शेतकऱ्यांना आम्ही प्राधान्य देणार आहे हा त्यांना संदेश द्यायचा आहे. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून हेडलाईन मॅनेजमेंट सुरू आहे. हे नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली त्यावेळेस पहिला निर्णय काय केला तर PM किसानच्या फाईलवर सही केली. बरोबर. त्यांना दाखवून द्यायचं होतं की बाबा आमच्यासाठी शेतकरी हा खूप प्रायोरिटीचा घटक आहे. आणि हे जे आता टायमिंग आहे, आताच का निर्णय घेतले, हे निर्णय चांगले घेतले, महत्त्वाचे निर्णय आहेत ते बरोबर आहे. पण याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की याचं जे टायमिंग आहे ते आताच टायमिंग का निवडलं आणि खरोखरच या निर्णयांचा शेतकऱ्यांना सरकार जे सांगतंय त्या प्रमाणात फायदा होणार की नाही, हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता सरकारने हे टायमिंग आत्ताच का निवडलं, कारण त्याला लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये जो शेतकऱ्यांनी दणका दिला तर त्याची पुनरावृत्ती आता जी काही चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथं होऊ नये. आणि ती सरकारला धास्ती आहे किंवा शेतकरी परत आपल्या विरोधात जर मतदान केलं तर या राज्यांमध्ये आपलं अवघड होऊन जाईल. कारण आता महाराष्ट्राची निवडणूक तोंडावर आलेली आहे, हरियाणाची आहे, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरची आहे आणि झारखंडची. ह्या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुकीसाठी काम म्हणून होईना पण सरकारला हे निर्णय घ्यावे लागले, त्यांना ते भाग पडलं, त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन. तर हे निर्णय जे घेतलेले आहेत त्याच्यातले ही परिस्थिती आताच निर्माण झाली का तर असं काही नाही. मागच्या वर्षभरापासून आणि काही बाबतीत 2 वर्षापासून शेतकरी मागणी करत होते. सोयाबीनचं शेतकरी जे आहेत ते वर्षभरापासून मागणी करत होते की खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये तुम्ही वाढ करा, कारण त्याच्यामुळं आम्ही रेट पडलेले आहेत, त्याची काही आयात होती त्याच्यामुळे रेट पडलेले आहेत, आयात शुल्कामध्ये वाढ करा. वर्षभर सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आता त्यांनी निर्णय जाहीर केला की खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये दोन्ही क्रूड म्हणजे ज्याला आपण कच्चं तेल म्हणतो ते आणि रिफाईंड तेल, या दोन्हीच्या आयातीवरती 20% शुल्क त्यांनी वाढवले. तो एक महत्त्वाचा निर्णय आहे. दुसरा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो कांद्याचा आहे. तर कांद्याचं जे किमान निर्यात मूल्य आपण ज्याला म्हणतो MEP, ते MEP हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आणि कांद्याच्या निर्यातीवरचं जे 40% शुल्क होतं त्यात 20% जवळपास निम्म केलेलं आहे. त्याच्यानंतर बासमती तांदळाचं पण जे किमान निर्यात मूल्य आहे ते हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ऊसापासून जे काही इथेनॉल तयार करतो त्याच्यावर जी बंधनं घातलेली होती ती सगळी बंधनं हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला. तर साधारण हे जे 4 निर्णय आहेत आणि कालच सरकारने एक निर्णय घेतला की PM आशासाठी आम्ही 35,000 कोटी रुपये खर्च करू पुढच्या वर्षासाठी. तर हे जे काही 4-5 निर्णय आहेत ते खरोखर शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय आहेत. परंतु त्याचं जे काही टायमिंग आहे आणि ह्याचे ॲक्च्युअली जे काही परिणाम होणार आहेत त्याच्यावरती मग खरोखर हे निर्णय शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहेत, काही फक्त हेडलाईन मॅनेजमेंट आहे, याचं कळेल आपल्याला. सर, आता सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये ज्याचा परिणाम 2 बाजूनं होऊ शकतो. एकीकडे केंद्र सरकारनं हमीभाव खरेदीनं म्हणजे सोयाबीनची हमीभाव खरेदी करण्याची एक घोषणा केली आहे. आणि त्यासोबतच दुसरं म्हणजे खाद्यतेल आयात शुल्क 20% वाढवलं आहे. तर याचा नेमका पुढच्या काळात आता सोयाबीनचा आवकेचा हंगाम सुरू होणार आहे 10-15 दिवसात, शेतकऱ्यांची कापणी सुरू आहे सोयाबीनच्या पिकाची. तर शेतकऱ्यांना तो एक प्रश्न पडलेला आहे की या निर्णयाचा काय आम्हाला फायदा होणार आहे का लगेचच? ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर गेल्या वर्षभरापासून जर आपण बघितलं किंवा मागचे 2 हंगाम जर बघितलं, 2 वर्ष जर आपण बघितलं तर सोयाबीनचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणजे त्यांना रेट मिळत नाही, त्यांना जी अपेक्षा होती त्याप्रमाणे रेट वाढत नाहीत, त्याच्यामुळे मग त्यांना तोटा होतो.
आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असतो, सोयाबीनचे रेट कशावर ठरतात. तर सोयाबीन क्रश केल्यानंतर तेल तयार होतं, सोया तेल, आणि दुसरं तयार होतं डिओसी, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सोयाबीन. तर सोयाबीनची जी निर्यातीला किती मागणी आहे आणि सोया तेलची जी काही रेट आहेत, कारण आपण तेल आयात करतो, मग त्याच्यामध्ये मग पाम तेलाच्या तुलनेमध्ये सोया तेलाचे रेट काय आहेत. तर हे जे दोन घटक आहेत, म्हणजे सोया तेल आणि सोयाबीन, ह्याच्यावरती सोयाबीनचे रेट ठरतात. हो. मग ह्याचा अर्थ काय की सोया तेल असू दे, पाम तेल असू दे किंवा सूर्यफूल तेल असू दे, त्याची आयात किती आपण करतोय, आणि दुसऱ्या बाजूला डिओसीची म्हणजे सोयाबीनची निर्यात किती करतोय, ह्याच्यावरती सोयाबीनचे रेट ठरतात. तर ह्यावेळेस आता ऑक्टोबरला काढणीचा हंगाम सुरू होईल. हो. आणि काढणीचा हंगाम सुरू होण्याच्या आधी सोयाबीनचे रेट गडगडले. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम असा झालाय की हंगाम सुरू होण्याच्या आधीच हमीभावाच्या खाली रेट गेलेले आहेत. आणि मागचं वर्षभर सरकारने बेसुमार आयात केली खाद्यतेलाची, कारण त्यांना तेल स्वस्त करायचं होतं, अन्न महागाईचा दर कमी करायचा होता. त्याच्यामुळे मग खाद्यतेल आयातीवर त्यांनी खूप भर दिलेला होता. आणि वर्षभर शेतकरी मागणी करत होते की ह्या आयात शुल्कामध्ये वाढ करा, म्हणजे ते आयात कमी करा, जेणेकरून सोया तेलाची डिमांड वाढेल आणि सोयाबीनचे रेट वाढतील. परंतु सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आता जे निर्णय जाहीर केला आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तेलाच्या आयातीवरती 20% शुल्क वाढवले. ह्याच्यामध्ये जे क्रूड तेल आहे, म्हणजे ज्याला आपण कच्चं तेल म्हणतो, त्याच्यावरती आधी शुल्क होतं 5.5% आयात शुल्क होतं, ते वाढवून आता 27.5% केलं. आणि जे काही रिफाईंड तेल होतं ते 13.75% आयात शुल्क होतं, ते वाढवून 35.75% केलं. आता 20% वाढवले, पण त्याच्याबरोबर एक ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट फंड सेस असतो, आणि दुसरा असतो सोशल वेलफेअर सरचार्ज. म्हणजे हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होतात, त्याच्यामध्ये 20%पेक्षा जास्त दिसते. थोडक्यात काय तर हे क्रूड आणि रिफाईंड तेल त्याचे जे आयात आहे ते आता महाग होणार आहे. त्याच्यामुळे मग आयात शुल्कामुळे मग त्याचे रेट वाढतील आणि ओव्हरऑल मग आयात आपली कमी होईल, असं त्याच्यामागचं लॉजिक आहे. आता ॲक्च्युली दिवाळीचं सारखं सण आता तोंडावर आलेलं आहे. दरवेळेस कसं असतं की दिवाळीच्या वेळेस सरकारला हे नको असतं की ग्राहकांमधून ओरड होते की तेल मागले, साखर मागली. त्याच्यामुळे सरकारचा प्रयत्न असतो की दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या काळामध्ये ह्याचे रेट कमी व्हायला पाहिजे. पण असं पहिल्यांदा झालंय की सरकारने दिवाळीसारखा सण तोंडावर असताना सुद्धा आयात शुल्कामध्ये वाढ केली तेलाच्या. त्याच्यामुळे मग तेलाचे रेट वाढतील आणि त्याचा परिणाम सोयाबीनवरती होईल. म्हणजे मग सोया तेलाची डिमांड वाढेल आणि मग सोयाबीनचे रेट वाढतील, असा एकंदर सरकारचा अंदाज आहे. तर आता हे जे काही खरोखर अशा ह्या निर्णयाचा फायदा होणार आहे, तर हा ह्याच्यातला महत्त्वाचा विषय. तर ह्याच्यामध्ये काय झालं की वर्षभर तुम्ही इतकी बेसुमार आयात करून ठेवलेली आहे की त्याच्यामुळं जी काही आपली गरज असते, असं काय होणार नाही की आता त्याचा तुटवडा पडेल खूप मोठा, किंवा खूप मोठं टंचाई शॉर्टेज होईल आणि त्याच्यामुळे रेट एकदम भडकतील, असं काय होणार नाही, कारण आपण ऑलरेडी खूप मोठी आयात केलेली आहे. परंतु हे तर खरंच आहे की आता जे काही आपण आयात करतो, म्हणजे आपल्या देशाची जी काही 60% गरज आहे खाद्यतेलाची, ती आपण आयातीच्या माध्यमातून भागवतो. कारण आपण तेलबिया उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण नाही. आता हे आयात जे आपण करतो त्याच्यामध्ये 50% जी आयात असते, म्हणजे निम्मी जी आयात आहे ती पाम तेलाची असते. आणि पाम तेल आपण कुठून घेतो, तर इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या 3 देशामध्ये आपण पाम तेल घेतो. दुसरे 2 महत्त्वाचे तेल आहेत, तर हे 50% पाम तेल झालं, उरलेले जे काही 50% आहे त्याच्यामध्ये सोया तेल आणि सूर्यफूल तेल. तर सोया तेल आणि सूर्यफूल तेल हे अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेन ह्या 4 देशांमधून आपण खरेदी करतो. तर साहजिकच आहे, मग आता 50% जर आपलं वाटा याच्यामध्ये असेल आयातीमध्ये पाम तेलाचा, आणि त्याच्यावर जर आता आपण आयात शुल्क वाढवले, म्हणजे मग काय होईल की भारताला जी काही ह्या देशामधून निर्यात होती ती महाग होणार. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा या तेलाचे दर कमी होऊ शकतात. त्यामुळे तो एक परिणाम होऊ शकतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की मग लगेच शेतकऱ्यांना 10,000 रुपये रेट मिळेल. म्हणजे आता प्रॉब्लेम काय चाललाय की हमी भाव सुद्धा मिळत नाही. बरोबर आहे. ह्या सगळ्यांचा हेतू काय आहे, किंवा दुसरा जो निर्णय त्यांनी घेतला की आम्ही सोयाबीनचा हमी भावाने पण खरेदी करू, म्हणजे खाद्यतेलाच्या आयात शुल्काचे निर्णय घेण्याच्या आधी 1 आठवडा आधी त्यांनी हमी भाव खरेदीचा निर्णय डिक्लेअर केला. तो निर्णय काय आहे, तर 15 लाख टन सोयाबीन सरकार खरेदी करणार. ते का करणार आहे, कारण आता जे रेट आहेत ते हमी भावापेक्षा खाली गेलेले आहेत. मग ते हमी भावापेक्षा खाली गेलेले आहेत, तर मग सरकारने ते खरेदी करून त्याचा एक मार्केटवरती दबाव येईल आणि रेट वाढतील आणि ते हमी भावाच्या लेवलला जातील, असं एक सरकारचं गणित आहे. आता सोयाबीनचा हमी भाव किती आहे, 4,982 रुपये. पण आता मार्केटला सरासरी रेट जर आपण बघितलं तर 4,600 रुपये रेट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर एक वेळ अशी आली की ती 4,000-4,100 पर्यंत तळ गाठलेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये जर रेट वाढवायचे असतील तर मग सरकारने निर्णय घेतला की आम्ही सोयाबीनची खरेदी करू. पण आता ही 15 लाख टन सोयाबीनची खरेदी करण्याचं सरकारने डिक्लेअर केलं. त्याच्यामधले 13 लाख टन एकट्या महाराष्ट्रामधून खरेदी करणार. आणि बाकीचे जे क्वांटिटी आहे
ती कर्नाटक आणि तेलंगणामधून, पण ती किरकोळ आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. आणि मग ह्याच्यामध्ये मग काय आलं की सगळ्यात जास्त उत्पादन कोण घेतं तर मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशला ह्याच्यामधून वगळलं, कारण तिथं आता इलेक्शन नाही आहेत. इलेक्शन होऊन गेलं आणि भाजप सरकार आलं. महाराष्ट्रामध्ये काय आहे तर त्यामध्ये इलेक्शन आहेत, आणि ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस माल बाजारामध्ये येईल त्यावेळेस निवडणुकीची जी काही रणधुमाळी आहे ती ऐन रंगात आलेली असेल. त्याच्यामुळे मग सरकारला धास्ते की बाबा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जर असा प्रॉब्लेम झाला तर इथं आपल्याला फटका बसू शकतो, म्हणून त्यांनी तो हमीभाव खरेदीचा निर्णय जाहीर केला. मग मध्य प्रदेशमधून विरोध सुरू झाला की मग आम्हाला ह्याच्यातनं का वगळलं, कारण तिथं आधीच आंदोलन सुरू आहे की किसान अगर तू रहेगा मौन तो तुम्हारी सुनेगा कौन, आणि सोयाबीनला 6,000 रुपये रेट द्या अशी त्यांची मागणी. मग तिथल्या सरकारने पण केंद्र सरकारकडे मागणी केली, म्हणजे राज्य सरकारने ठराव मंजूर केला की महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीनच्या हमीभावाने खरेदी करा, आणि केंद्र सरकारने त्यालाही मंजुरी दिली. आणि साधारण तिथं सुद्धा 13 लाख टन पर्यंत खरेदी होईल असा एकंदर अंदाज आहे. त्याच्यामुळे असं जर बघितलं तर मग देशातलं पूर्ण जर सोयाबीन उत्पादन किती होईल ह्याचं जे अंदाजे अनुमान जे काय आहे तर त्याच्या साधारण 25% खरेदी सरकार करेल असं एकंदर सध्याचं सरकारचं धोरण दिसतं. तर ह्या 2 निर्णयामुळं सोयाबीनचे रेट वाढतील असं सरकारला वाटतं. परंतु आता 25% जर खरेदी केलं तर याचा अर्थ 75% सरकार खरेदी करणार नाही, कारण 25% पण ही खूप मोठी क्वांटिटी झाली, त्यासाठी खूप मोठा खर्च आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट काय आहे की सोयाबीन सारखी किंवा कुठली पण ज्या तेलबिया पीक आहे तर त्याच्या सरकारी खरेदीला मर्यादा असते. सरकार ते खरेदी करून करणार, सरकारकडे काय त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा काही उद्योग नसतो. जसं आता खाजगी कंपन्या सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल ते खरेदी करून त्याचं तेल करतात आणि ते बाजारात विकतात. सरकारकडे अशी काही यंत्रणा नाही आहे, त्यामुळे सरकार काय करतं ते सगळं खरेदी केलेला जो माल आहे तो नंतर स्वस्तात विकून टाकतो. त्याच्यामुळे मग पुढच्या सीझनमध्ये किंवा हा जो आरेवलचा सीझन सुरू होतो त्याच्यानंतर मग सरकारचा माल ते बाजारामध्ये येतो आणि मग त्याचं पण प्रेशर येतं आणि मग रेट वाढण्याच्या ऐवजी कमी होतं. म्हणजे सरकारी खरेदीमुळे रेट वाढणं अपेक्षित असतं, तर तेलबियाच्या मध्ये उलटा परिणाम होतो. त्याच्यामुळे इथं ऍक्च्युअली त्यांनी भावांतर योजना लागू करायला पाहिजे होती की सरकार काही पूर्ण खरेदी करू शकणार नाही आणि ते व्यवहार्य पण नाही आहे. त्याच्यामुळे जे बाजारभाव आणि हमीभावातला जो फरक आहे तो थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करण्याचा निर्णय जाहीर करायला पाहिजे होता. आणि मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी त्यांनी भावांतर योजना राबवली होती, तर त्याच्यातले काही यश अपयश आहे त्याच्यापासून धडा घेऊन इथं जर हा निर्णय घेतला असता महाराष्ट्रामध्ये ही भावांतर योजना राबवण्याचा तर मोठा फरक पडला असता. त्यामुळं खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करणं, सोयाबीनच्या हमीभावाने खरेदी करणं हे दोन्ही निर्णय स्वागतार्ह आहेत, त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन. परंतु लगेच त्याच्यामुळे सोयाबीनचे रेट 10,000वर जातील अशी आशा ठेवणं पण खूप चुकीचं ठरेल असं मला वाटतं. सर, आता एक दुसरा निर्णय जो आहे की कांदा पिकाच्या बाबतीतला, आणि कांदा उत्पादकांना त्याच्यातनं शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी होती की निर्यात बंदी तुम्ही उठवली आहे, पण 2 पाचर मारून ठेवलेले आहेत. एक आहे किमान निर्यात मूल्य आणि दुसरं आहे निर्यात शुल्काची. तर याच्यावरती केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. तो निर्णय नेमका काय आहे आणि अचानक कांदा उत्पादकांचा इतका पुळका कसा काय आलाय सरकारला? तर तुम्ही अभिनंदन करताना विचारलं पाहिजे आताच कांदा पुळका आला म्हणून. कारण कांद्याच्या निर्यातीवर बंदी कधी घातली होती? 8 डिसेंबर 2023ला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि त्यावेळेस सांगितलं होतं की हे 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी असेल. आणि ऍक्च्युली त्यावेळेस काही कांद्याचे रेट काही खूप वाढलेले नव्हते किंवा ग्राहकांमधून काही ओरड होती अशातला काही भाग नाही. त्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन तोंडावर होते आणि सरकारला वाटत होते की बाबा ऐन इलेक्शनमध्ये जर कांद्याचे रेट वाढले तर आपल्याला फटका बसू शकतो. त्याच्यामुळे मग त्यांनी निर्यात बंदी लागू केली. ती होती 31 मार्च 2024 पर्यंत. आणि 31 मार्च 2024ला आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा समज होता की आचारसंहितेच्या काळामध्ये असा धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार नाही त्याला मुदतवाढ देण्याचा, म्हणजे 31 मार्चला ती संपेल. परंतु सरकारने त्याला मुदतवाढ दिली आणि ते अनिश्चित काळासाठी मुदतवाढ होती. पण नंतरच्या टप्प्यात काय आलं की जे काही सरकारची गणितं होती इलेक्शनची ती सगळी गणलेली गणित होती. ती कशी? म्हणजे मग शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी आहे आणि त्याचा आपल्याला फटका बसू शकतो असं त्या अंतर्गत सर्वेक्षणामधनं त्यांना लक्षात यायला लागलं. आणि मग आता ह्या शेतकऱ्यांच्या नाराजीला कसं तोंड द्यायचं, मग त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, वेगवेगळे नेरेटिव्ह पसरवायला प्रयत्न केला. मग काही ठराविक ह्याच्यामध्ये परवानगी दिलेली होती सरकार टू सरकार, त्याची एकत्रित आकडेवारी करून सरकारने शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय वगैरे, ते आपण आधी डिस्कस केलेलं आहे. बरोबर. तर सगळ्यात महत्वाची तारीख होती 7 मे, कारण 7 मे रोजी 3ऱ्या टप्प्यातलं मतदान होतं. आणि हा पट्ट्यामध्ये जो कांद्याचा जो बेल्ट असतो, ह्या टप्प्यामध्ये जो कांद्याचा जो बेल्ट असतो ते मतदारसंघ प्रमुख होते.
आणि मग सरकारला त्यावेळेस अंदाज आलेला होता की बाबा हे कांदा आपल्याला रडवणार आहे इलेक्शनमध्ये. म्हणून मग 4 मे रोजी घाईघाईने सरकारने निर्णय जाहीर केला की निर्यात बंदी उठवली. पण निर्यात बंदी उठवली आणि सगळीकडे गाजावाजा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलाय आणि इलेक्शनच्या पुढे का होईना पण निर्यात बंदी उठवली. पण प्रत्यक्षामध्ये मात्र MEP जे असते म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ती $550 प्रति टन ती लागू केली आणि कांदा निर्यातीवर जे शुल्क आहे ते 40% लागू केलं. एकीकडे निर्यात बंदी उठवली आणि दुसरीकडे ह्या 2 निर्णय घेऊन पात्र मारून ठेवली. त्याच्यामुळे निर्यातीला जो उठाव मिळाला पाहिजे तो मिळालाच नाही. तेव्हापासून शेतकऱ्यांची नाराजी होती आणि शेतकरी म्हणत होते की बाबा हे 2 निर्णय तुम्ही बदला, त्याशिवाय निर्यात वाढणार नाही. आणि त्यावेळेस तर आवक खूप होती, म्हणजे आवक जास्त असल्यामुळं रेट पण परिणाम झालेला होता. आणि त्यावेळेस जर समजा हे निर्णय सरकारने घेतले असते जे आज घेतलेत त्याचं त्यावेळेस घेतले असतं शेतकऱ्यांना खरोखर फायदा झाला असता. आता आवक बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि आत्ता काही तशी शेतकऱ्यांची मागणी नव्हती. हे वर्षभर झालं शेतकरी मागणी करतच होते आणि ज्यावेळेस मे महिन्यामध्ये निर्यात बंदी उठवली त्यावेळेस पण शेतकरी मागणी करत होते आणि त्यावेळेस काही सरकारने ऐकलं नाही. त्यामुळं आता काय असं त्यांचं काही आंदोलन सुरू होतं किंवा त्यांची काय असं मागणी होती अशातला काही भाग नव्हता. पण सरकारने हे अचानक उठवून टाकले. आता प्रश्न आहे की मग ह्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? तर ह्या निर्णयाचा काही शेतकऱ्यांना जास्त फायदा होण्याची शक्यता नाही, कारण आताची जी काही परिस्थिती आहे तर त्याला जसं आपण म्हणतो की बैल गेला झोपा केला. म्हणजे आता ते वेळ उलटून गेलेली आहे की ज्यावेळेस हे निर्णय घेण्याची खरोखर आवश्यकता होती त्यावेळेस तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत किंवा त्या पद्धतीचा निर्णय घेतला नाही. आता निर्णय घेतला ती चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम काही लगेच दिसून येईल असं काही आता दिसत नाही. कारण आता जी परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, आता जो भारतातला कांद्याची जी काही प्राइस आहे तर ती खूप जास्त आहे. त्याच्यामुळे हे जरी निर्णय घेतले तर आपले जे स्पर्धक देश आहेत म्हणजे पाकिस्तान आहे, इराण आहे, तुर्की आहे, नेदरलँड आहे, इजिप्त आहे, या स्पर्धक देशांमधला जो कांदा आहे तो स्वस्तात तिथं उपलब्ध आहे. त्याच्यामुळं हे निर्णय घेतल्यामुळे निर्यात खूप वाढेल अशातलं काही भाग नाही. ते निर्णय घेतले चांगलं झालं, त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन. पण याला खूप उशीर केला तुम्ही. सर, एक तिसरा निर्णय याच शृंखलेतला आहे, तो म्हणजे ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठीचा आणि इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचं सिरप असेल किंवा साखर असेल ते वापरण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. तर तसा निर्णय घेण्यामागे नेमका त्यावेळेचा केंद्र सरकारचा उद्देश काय होता? कारण की एकीकडे आपलं इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण पुश करतोय आणि दुसरीकडे केंद्र सरकार असा निर्णय घेतोय, तर यातमधलं लॉजिक नेमकं काय आहे? आता हे ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरची सगळी बंधनं उठवायची असा निर्णय सरकारने घेतला. म्हणजे असं जर आपण बघितलं तर ऑगस्टच्या शेवटी ऊसाचा रस म्हणजे ज्यूस आणि बी हेवी मोलेसिस ह्याच्यापासून इथेनॉल निर्मितीवरची जी काही बंधन होती ती सरकारने उठवली. आणि आता जे 13 सप्टेंबरला एक निर्णय घेतला तर हे ऊसाचा रस आणि बी हेवी मोलेसिस पासून अल्कोहोल निर्मितीवरची पण बंधनं उठवली. म्हणजे हे निर्णय घेतले चांगली गोष्ट, पण मुळात ते बंदी घालणं हे चुकीचं होतं ना. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने याच्यावर अचानक बंदी घातली. ऍक्च्युली सरकारचं अधिकृत धोरण काय आहे केंद्र सरकारचं, तर इथेनॉल निर्मितीला आम्ही प्रोत्साहन देणार. आणि सध्या जे आपण 13% ब्लेंडिंग करतोय इंधनामध्ये, तर ते ब्लेंडिंग इथेनॉलचं ब्लेंडिंग जे आहे ते 13%वरून 20%वर न्यायचं या वर्षामध्ये 2024-25 मध्ये असं सरकारचं टार्गेट आहे. मग ते टार्गेट पूर्ण करायचं असेल तर आपलं इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवायला पाहिजे ना. त्यामुळे सरकारचं अधिकृत धोरण होतं की इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे फक्त ऊसापासूनच नाही तर तांदूळ असेल, मका असेल, बाकीचे काही अन्नधान्य पिकं असतील त्याच्यापासून पण इथेनॉल निर्मिती वाढावी ह्या दृष्टीने सरकार प्रयत्न करतं. आणि असं असताना अचानक डिसेंबर 2023 मध्ये सरकारने हा निर्णय घेतला की ऊसापासून जी काही इथेनॉल निर्मिती होती त्याच्यावर आम्ही म्हणजे बंदीच घातली. तर सरकारला धास्ती अशी होती की आता ऊसाचं उत्पादन कमी झाले त्याच्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होणार आणि साखरेचे रेट वाढतील. त्याच्यामुळे मग सगळं जे काही ऊस आहे तो साखरेसाठी जायला पाहिजे, साखरेचं उत्पादन वाढलं पाहिजे, कारण पुढे इलेक्शन होते आणि इलेक्शनमध्ये साखरेचे रेट वाढायला नाही पाहिजेत. हा सरकारचा एकमेव अजेंडा होता. म्हणून मग ऊस इथेनॉलकडं पाठवण्याच्या ऐवजी पूर्णपणे साखरेकडे पाठवायचा, म्हणून मग तो निर्णय घेतलेला होता. आणि त्या निर्णयाचे दुष्परिणाम असे झाले की इतक्या सरकारने क्लिअर इंडिकेशन दिलं होतं की आता आमची ही पॉलिसी आहे इथेनॉलबद्दल. त्याच्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक केलेली होती. त्याच्यामुळे त्यांचे पैसे अडकून पडलेले होते, कर्ज त्याचं व्याज सुरू होतं. आणि असं अचानक सरकारने निर्णय जाहीर केल्यामुळे ती सगळी गुंतवणूक आहे ती अडचणीत आली. आणि ह्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो, कारण शेतकऱ्यांची FRP मिळते. म्हणजे शेतकऱ्यांकडनं जे काही ऊस खरेदी करतात कारखाने त्याचे जे काही पेमेंट द्यायचं असतं ते FRP मग थकवतात कारखाने, कारण त्यांचा जो ताळेबंद आहे तो बिघडतो. त्याच्यामुळं पहिल्यांदा हे जे काही निर्णय आहे तो घेणं चुकीचं होतं.
ह्या निर्णयामुळे काय झालं की 7.5 लाख टन BHB मोलॅसिस हम्म. कारखान्यांकडे पडू नये सध्या. त्याचं करायचं काय? त्याच्यामुळे आता जे काही निर्णय घेतले सरकारने ते स्वागतार्ह आहेत की त्याच्यामुळे हे जे काही मोलॅसिस आहे ते मार्गी लागेल आणि कारखान्याचा ताळेबंद आहे तो सुधारेल. परंतु ह्याच्यामध्ये आणखी एक जी काही ज्ञानबाची मेख आहे ती म्हणजे साखर निर्यात. हा म्हणजे इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन द्यायचं सरकारने आता ठरवलं. हो. पण कारखान्यांची दुसरी एक मागणी आहे की साखर निर्यातीवर तुम्ही जी काही बंदी घातली ती कधी बंदी घातली होती की 1 ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने बंदी घातली होती. बर. आता वर्ष होईल. तर ह्या वर्षी तरी ही बंदी उठवा असं शेतकऱ्यांची मागणी होती, कारखान्यांची मागणी होती. पण त्याच्याबद्दल सरकार काही अजून काही पॉझिटिव्ह दिसत नाही. जवळपास सरकारचा असं निर्णय झालेलाच आहे की निर्यात बंदी यावर्षी पण कायम ठेवायची, तर दुसऱ्या वर्षी निर्यात बंदी सुरू ठेवायची आणि फक्त इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन द्यायचं. त्याच्यामुळं मग हे दोन्ही निर्णय झाले असते तर जास्त फायदा झाला असता. की साखरेची निर्यात बंदी उठवली असती तर फायदा झाला असता. पण सरकारला अशी भीती आहे की मागच्या वर्षी जी काही पावसाने ओढ दिली त्याच्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन कमी झालं. त्याच्यामुळे मग या हंगामामध्ये साखर जी उपलब्धता आहे ते कमी राहील. आणि दुसरी गोष्ट आहे की भारत हा ऊस किंवा साखर उत्पादनामध्ये जगात 2 नंबरला आहे आणि 1 नंबरला आहे ब्राझील. तर ब्राझीलमध्ये यंदा दुष्काळ आहे, त्यामुळे तिथं साखर उत्पादन कमी होणार आहे. ओव्हरऑल इंटरनॅशनल मार्केटमध्ये साखर तेजीत राहणार आणि मग त्यावेळेस जर भारताने साखर निर्यात केली तर मग तिकडे निर्यातीला जास्त मागणी असेल, त्यामुळे तिकडे साखर जास्त जाईल आणि इथं आपल्याला साखर कमी पडेल. मग साखरेचे रेट वाढतील, मग ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, म्हणून मग निर्यातीला परवानगी द्यायची नाही. त्यामुळे जरी अभिनंदन करायचं असलं तर ते अर्धच अभिनंदन करावं लागेल. फक्त इथेनॉलचा निर्णय झालाय, साखर निर्यातीचा झाला नाही. असाच एक निर्णय दुसरा आहे काय तांदूळ उत्पादकांच्या बाबतीतला, बासमती तांदळावरची जे काही निर्यात शुल्क होतं ते कमी केलंय, तर ते निम्म्यावर आणलंय असा तो प्रकार आहे. पण दुसरीकडे तांदळावरची निर्यात बंदी सुद्धा कायम आहे. आता तुम्ही जसं म्हणतायत की अर्धाचं अभिनंदन केलं पाहिजे, तर हा पण विषय आता चालता आम्हाला थोडंसं समजून सांगा नेमकं काय आहे याच्यात. तर बासमती तांदळावर जे किमान निर्यात मूल्य म्हणजे MEP आहे ते आधी $1200 होतं, ते नंतर त्यांनी $950 केलं आणि आता ते MEP त्यांनी आता हटवली. बर. तो जसं कांद्यावरची MEP हटवली तशी बासमती किमान निर्यात मूल्य आहे. ओके. किमान निर्यात मूल्य ते पण हटवलेलं, म्हणजे कांद्याप्रमाणेच बासमती तांदळावरचं किमान निर्यात मूल्य पण हटवलं. तर तांदळावर 2 वर्षापासून निर्यात बंदी आहे. तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं, 9 सप्टेंबर 2022ला तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि बाकीचे जे काही ग्रेड आहेत तर त्या तांदळावरच्या निर्यातीवरती 20% शुल्क लावलं. म्हणजे तुकडा तांदळावर पूर्ण निर्यात बंदी आणि हे बाकीचे जे काही तांदूळ आहेत तर त्यांची निर्यात कमी व्हावी म्हणून त्याच्यावर 20% कर लावला. त्याच्यानंतर जुलै 2023 मध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि ऑगस्ट 2023 मध्ये ज्याला अर्ध उकडलेलं म्हणजे पॅराबॉइल राईस आपण म्हणतो त्याच्या निर्यातीवर 20% शुल्क लावलं. त्याच्यानंतर बासमती तांदळाचं किमान निर्यात मूल्य $1200 केलं, जे आता मी सांगितलं. त्याच्यानंतर मग काही महिन्यांनी ते $950 केलं. तर ऍक्च्युली त्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती कमी झाल्या होत्या तांदळाच्या. मग त्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी होती की हे किमान निर्यात मूल्य तुम्ही हटवा. पण त्यावेळेस सरकारचा अजेंडा वेगळा होता. सरकारला असं वाटतं की इलेक्शन आहेत त्याच्यामुळे मग हे हटवायचं नाही. आणि मग आता इतक्या महिन्यानंतर हा निर्णय त्यांनी जाहीर केला की ज्याच्यावरची MEP आम्ही हटवू म्हणून. आता महाराष्ट्रामध्ये काही ठराविक पॉकेटमध्ये तांदूळ पिकवला जातो, परंतु हे उत्तरेकडली राज्य आहेत किंवा दक्षिणेकडली राज्य आहेत किंवा बंगालसारखं राज्य आहे, तर या राज्यांमध्ये तांदळाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. आणि आता हरियाणामध्ये इलेक्शन आहेत, हरियाणामध्ये बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून इतक्या उशिराने सरकारने निर्णय घेतला. सर, शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव असा राहिलेला आहे की निवडणुका आल्या की शेतमालाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार कंबर कसून मैदानात उतरतं, कारण की महागाई वाढली आणि महागाई वाढली तर त्याचा शहरी मध्यम वर्गात ग्राहक वर्गात एक त्याची प्रतिक्रिया उमटेल, ते रस्त्यावर उतरतील, आंदोलन करतील आणि ओरड सुरू होईल. त्याच्यामुळे आणि त्याचा फटका निवडणुकीत सरकारला बसेल अशी एक धारणा आहे. पण आता असं दिसतंय लोकसभेच्या निवडणुकीनंतर की आता ह्या विधानसभेच्या निवडणुका आल्यात, त्याच्यामुळे आता महागाई वाढली तर वाढली पण शेतकरी नाराज व्हायला नको. तर आता ग्राहक केंद्रस्थानी न राहता शेतकरी केंद्रस्थानी आलाय का केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या? केंद्रस्थानी आलं असं म्हणता येणार नाही, पण आपण त्याला हेडलाईन मॅनेजमेंट जसं म्हणतो की आधी काय असायचं की बाबा निवडणुकीच्या पुढं कुठल्याही कमोडिटीचे रेट वाढलेत असं चित्र निर्माण नाही व्हायला पाहिजे, या दृष्टीने सरकारचा प्रयत्न असायचा.
तर लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला आणि तो सगळ्या राज्यांमध्ये बसला. त्याच्यावरती आपण स्वतंत्र चर्चा पण केलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग सरकारला आता हे लक्षात आलं किंवा आता एका मर्यादेपलीकडे ताणण्यात पॉईंट नाहीये. त्याची आपल्याला राजकीय किंमत चुकवावी लागते. त्याच्यामुळे मग त्यांनी आता हेडलाईन मॅनेजमेंट काय केली की बाबा निवडणुका आल्या की मग आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतोय. त्याच्यामुळे मग महागाई काही काळ वाढेल, परंतु ते आम्ही सहन करू, पण शेतकऱ्यांना न्याय देऊ. त्याच्यामुळे मग आता सोयाबीन असेल, कांदा असेल, ऊस असेल, तांदूळ असेल की ह्याचे रेट काही प्रमाणात वाढतील, त्याचा ग्राहकांना काही प्रमाणात फटका बसेल. त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू की त्यांना त्याची झळ कमीत कमी कशी बसावी याच्यासाठी सरकार इंटरव्हेन्शन करेल. परंतु शेतकऱ्याला मात्र 4 पैसे त्यांच्या पदरात पडतील. ह्या कमोडिटीचे भाव वाढले की मग शेतकऱ्यांचं भलं होईल. असं हेडलाईन मॅनेजमेंट करण्यावरती आता सरकारचं भर आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसला. त्याच्यामुळे आता हे जे काही 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मग नॅरेटिव्ह असं सरकार करते की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप प्रयत्न करतोय. हे जे काही सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे हे सरकार आहे, अशी प्रतिमा त्यांना निर्माण करायची आहे. त्यामुळे तुम्ही काही दिवसांचं पूर्वीचे सगळे जर आपण घटना बघितल्या, म्हणजे आता कंगना राणावत या भाजपच्या एक उद्योगी खासदार आहेत, तर त्यांनी पंजाब हरियाणामधले जे काही शेतकरी आंदोलन करतात त्याच्याबद्दल एकदम वाईट भाषेमध्ये त्यांनी टिप्पणी केली. तर एरवी काय होतं की भाजपकडून अशा प्रकारचं भाष्य करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. परंतु पहिल्यांदा असं झालं की ते कंगना राणावतला कडक भाषेमध्ये तात्काळ समज दिली आणि ह्या विषयावर तुम्ही पुढे काही बोलायचं नाही, ह्याच्या पुढे शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावरती तुम्ही याच्यावरती जाहीर काही विधानं करायची नाहीत अशी तंबी पण त्यांना दिली. दुसरं असं आहे की आता आपले जे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे तुम्ही कुठलेही स्टेटमेंट बघा, प्रेस कॉन्फरन्स मधलं बघा, भाषणांमधलं बघा किंवा पत्रकारांची अनौपचारिक गप्पा असा, कुठलंही जे काय वक्तव्य आहे ना ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याशिवाय पूर्ण होत नाही. हे किसान हितैषी पंतप्रधान आहेत आणि शेतकरी कल्याण त्याचं त्यांना सर्वोच्च प्राधान्य आहे मोदींचं, आणि असे एकमेव पंतप्रधान आहेत. अशा प्रकारचं पालोपद लावूनच मग ते पुढचं काही बोलत असतो. आपण पीएम किसानचं सांगितलं की पहिली जी सही केली ती पीएम किसानच्या फाईलवरती केली, आणि मग जे काही सगळे निर्णय आहेत किंवा सगळे जे घोषणा आहेत ते शेतकरी केंद्रस्थानी आपले आहे हे त्यांना तर बिंबवायचं आहे. बरोबर. कारण शेतकरी विरोधी सरकार ही जी आपली इमेज झालेली आहे त्याची आपल्याला राजकीय किंमत मोजावी लागली. त्याच्यामुळे मात्र ही प्रतिमा बदलायची असेल तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणारे सरकार आहोत, ह्याच्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. परंतु हे करताना मग लॉंग टर्म त्याचा इम्पॅक्ट काय होतोय किंवा त्यासाठी जे काही स्ट्रक्चरल रिफॉर्म्सचे आपण दरवेळेस बोलतो त्या पद्धतीने काय होत आहेत का, तर हे खूप घाईघाईने निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे मग तुम्ही वर्षभरापासून शेतकऱ्यांची मागणी होती, तुम्ही एकदम निवडणुकीच्या तोंडावरती हे करताय, तर मग ह्याच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताची कळकळ ह्याच्यापेक्षा सुद्धा आपली सत्ता जाईल की काय ह्याची धास्ती ह्याच्यामध्ये आहे. कारण हे जे काही 4 राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत तर त्याच्यामधले पहिले निवडणूक आता हरियाणाचे आहे. तर हरियाणा हे शेतकरी बहुल राज्य आहे आणि तिथं हरियाणा आणि जननायक जनता पार्टी म्हणून हरियाणामध्ये भाजप आणि जननायक जनता पार्टी यांच्या युतीचं सरकार होतं. परंतु जे काही शेतकरी आंदोलन तिथं झालेलं आहे त्या शेतकरी आंदोलनामध्ये भाजपची जी काही प्रतिमा निर्माण झाली तर ते शेतकऱ्यांमध्ये भाजपबद्दल खूप नाराजी, हे ओळखून जननायक जनता पार्टी त्याच्यापासून वेगळी झाली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू. आणि लोकसभेमध्ये तिथं भाजपला मोठा फटका बसला. म्हणजे 10 पैकी 5 जागा त्यांच्या गेल्या, म्हणजे मागच्या वेळी त्यांच्या 10 जागा होत्या, 5 जागा त्यांना हारल्या. आणि तिथं मग एकंदर वातावरण बघून असं दिसतंय की भाजप काय परत कमबॅक करेल असं काही दिसत नाही. परंतु आता अरविंद केजरीवालांची सुटका झाली, त्यांचा आप पक्ष पण तिथं मोठ्या प्रमाणात हे करतोय. त्याच्यामुळे मग आप पक्ष किती यांची मतं खातोय, कारण काँग्रेसची आपची तिथे युती झालेली नाही, चर्चा सुरू होती पण युती नाही झालेली. त्याच्यामुळे तो पण एक फॅक्टर आहे की आपलं किती यश मिळतंय त्याच्यावरने भाजप परत येईल का भाजपची सत्ता जाईल. म्हणजे एकंदर तिथं परिस्थिती अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंच आहे, सगळ्याच्या समाज घटकांमध्ये असंतोष आहे, शेतकऱ्यांमध्ये तर खूप नाराजी आहे. ह्या सरकारचा जो काही कारभार आहे तो सगळा दिसतोच आहे आणि यांचं जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे भाजपचं, ह्या सगळ्याची प्रतिक्रिया म्हणून असं दिसतं की इथं परिस्थिती अवघड आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडीची विरोधी पक्षांची काही मोठ बांधलेली होती, तर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या महायुतीला खूप कमी यश मिळालं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पण परिस्थिती खडतरच आहे. तर झारखंडमध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले की हे सरकार घालून आपलं सरकार तिथे येण्यासाठी, परंतु झारखंडमध्ये पण जी काही स्कोप त्यांना फारसं काही दिसत नाही आहे. त्यांनी चंपाई सोरेन जे माजी मुख्यमंत्री होते त्यांना फोडून आपल्या पक्षामध्ये घेतलं, परंतु एकंदर परिस्थिती बघताना तिथं पण काही खूप स्कोप आहे असं काही वाटत नाही.
आणि जम्मू काश्मीरमध्ये सगळी गणितं वेगळी आहेत, परंतु जम्मू काश्मीरमध्ये पण आता भाजप स्वतःचं प्रोजेक्शन कसं करतो की राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांचा पुरस्कार करणारा आम्ही एकमेव पक्ष आहे. जसं काही हे ठेकेदारच आहेत आणि बाकीचे लोकांना काही पडलेलंच नाही. तर हे राष्ट्रवाद असू दे आणि देशभक्ती असू दे, त्यांचे होलसेल जे काही मालकी हक्क आहे तो भाजपचा आहे. अशा प्रकारे त्यांचं सगळं वर्तन असतं. जम्मू काश्मीरमध्ये ते काय करतात, तर अपक्ष जे उमेदवार आहेत किंवा जे फुटीरतावादी आहेत की ज्यांना भारतामधून फुटून बाहेर निघायचं, पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं, असे जे काही पक्ष आहेत त्यांना पडद्याआडून मदत करते भाजप. आणि तिथं मग त्यांना असं पडद्याआडून मदत करून एक त्रिशंकू स्थिती निर्माण व्हावी आणि सत्तेच्या चाव्या आपल्याकडे असाव्यात, असा प्रयत्न भाजपचा सुरू आहे. म्हणजे चारही राज्य बघितलं तर भाजप काय अशा खूप मोठ्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीमध्ये जर हे आता हारणारी बाजी आहे, म्हणजे आता अंतर्गत सर्वेक्षण होत आहेत, त्यांच्या बातम्या येत आहेत, तर सगळ्या सर्वेक्षणामध्ये हे दिसतंय किंवा भाजपला अजून पण परिस्थिती अवघडच आहे. हे मैदान काही सोपं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मग शेतकऱ्यांची नाराजी आता परवडणार नाही. त्याच्यामुळे किमान शेतकऱ्यांना खुश ठेवून त्यांची मतं आपण पदरात पडून घ्यावी, त्यांच्या मताची बेगमी करावी, म्हणून हे सगळे निर्णय आता घेतले. ह्याचे काही टायमिंग आहे, ह्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचं हे टायमिंग आहे. आणि ह्या निवडणुका सरकारसाठी का महत्त्वाच्या आहेत, कारण ह्या निवडणुकामध्ये जर समजा भाजपचं पानिपत झालं तर केंद्रामध्ये जे काही सरकार आहे ते अस्थिर होणार, ही त्यांना भीती आहे. आणि मग कारण केंद्रामधलं सरकार काय ह्या 2 नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकवरती आहे. आणि जर समजा ह्या 4 राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला तर मग तिथं परिस्थिती अवघड होईल आणि या सरकारचं भवितव्यच अधांतरी होऊ शकतं. ही भीती वाटत असल्यामुळे मग ही सगळी कसरत सुरू आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचा पुळका आलेला आहे. सर, आता पुळका आलाय ते ठीक आहे, पण दुसरीकडे एक गोष्ट अशी पण आहे की शेतकऱ्यांमध्ये सुद्धा असं, आता आपल्या युट्यूब कमेंटमध्ये जर का बघितलं तर शेतकरी प्रत्येक वेळेस म्हणतात की आता आम्ही इंगज दाखवू, कुठलाही निर्णय असू द्यात, काही असू द्यात, कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी असू द्यात, त्याला उशीर झाला किंवा काय झालं तर, किंवा निर्णय विरोधी घेतला तरी आम्ही महायुती सरकारला इंगा दाखवू विधानसभेच्या निवडणुकीत. आणि अशीच जवळपास शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा. तर मग आता शेतकऱ्यांचं एक मतपेढी तयार झाली आहे का, आणि राजकीय ताकद आता वाढली आहे का शेतकऱ्यांची, आणि त्याचं रिफ्लेक्शन येणाऱ्या विधानसभेत दिसेल का? त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक तर केंद्र सरकारने आता जे निर्णय घेतले, समजा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी निर्णय घेतलेले असले तरी सुद्धा हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना फायदा होईल. सरकार जेवढा दावा करते तेवढ्या प्रमाणात नाही फायदा होणार, कारण त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म गणित आहेत ते सरकारने घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स त्यांनी केलेले नाहीत आणि ते न करता हे निर्णय ते घेत आहेत. पण थोडा का होईना फायदा होणार आहे. मग ह्याचा त्यांना निवडणुकीत फायदा होणार का भाजपला, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा की शेतकऱ्यांची खरोखर एवढी राजकीय ताकद वाढली का, एखादं सरकार ते पाडू शकतील किंवा नवीन सरकार आणू शकतील. तर एक पहिली जी गोष्ट आहे ना, की सरकारला आता जो काही निवडणुकीपुरता पुळका आलेला आहे, तर हे शेतकऱ्यांना कळतं ना की हे जे काय आहे ना, सरकारला आता जे आपल्याबद्दल प्रेम वाटते तर हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे शेतकऱ्यांना माहिती. त्याच्यामुळे मग आम्ही वर्षभरापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, त्यावेळेस तुम्ही त्यांची काही दखल घेतली नाही. आणि आता मात्र महाराष्ट्रात इलेक्शन तोंडावर आलेत त्यावेळी तुम्ही घाईघाईने असे निर्णय जाहीर करता. त्यामुळे ह्या निर्णयाचे जे काही राजकीय परिणाम किती होतील, तर तेवढं शेतकरी विवेकी आहे, तेवढं शेतकरी जागरूक आहे. त्याच्यामुळे असं काही लगेच होणार नाही की बाबा सरकारने हे निर्णय घेतले त्यामुळे सगळं पारडं फिरलं आणि सगळे शेतकरी सरकारला बाजूने मतदान करतील, असं काही लगेच होणार नाही. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे की सरकारचे हे जे काही गणित असतं ना, की आता आधी सगळ्या प्रश्नावरती एकच उत्तर होतं की आम्ही PM किसान तुम्हाला पैसे देतो. PM किसान म्हणजे काय, तुम्ही महिन्याला 500 रुपये देतोय ना, म्हणजे दिवसाला 7.5 रुपये देतोय. आणि दुसऱ्या बाजूला आयात निर्यातीचे जे निर्णय घेत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं, 1000 रुपयाचं नुकसान होते ना. त्यामुळे शेतकऱ्याला हे गणित कळते आता किंवा हे आवळा देऊन कोळा काढण्याचं राजकारण आहे. त्याच्यामुळे सरकार जर किती आव्हानात असलं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतोय, तरी सुद्धा त्यांची जी काही राजकीय अपरिहार्यता आहे त्याच्यापुढे हे निर्णय घेत आहेत. मग आता त्यांना किती महत्त्व द्यायचं किंवा त्याला मतांच्या रूपाने त्याचं किती परतफेड करायची, ह्याचा निर्णय शेतकरी घेतील. दुसरा जो मुद्दा आहे ती शेतकऱ्याची खरोखर एवढी राजकीय ताकद वाढली तर शेतकऱ्यांनी पण असं एकदम हुरळून जाण्याचं काही कारण नाही. कारण आता ही जी काही राजकीय परिस्थिती देशामध्ये आहे त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांचं महत्त्व आता वाढलंय, हे निर्विवाद सत्य आहे. परंतु ह्याचा अर्थ असा नाही आहे की शेतकऱ्यांची राजकीय ताकद एवढी वाढली की शेतकरी आपल्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आणू शकतो. तसं जर बघितलं तर शेतकऱ्यांनी सगळ्या सरकारांचा अनुभव घेऊन झालेला आहे. म्हणजे भाजपचा झालेला आहे, काँग्रेसचा झालेला आहे, आणि काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये कम्युनिस्ट पण होते UPA 1 मध्ये 2 मध्ये. त्यामुळे असं काही नाही आहे की फक्त भाजप हे शेतकरी विरोधी आहे.
आणि काँग्रेसचं सरकार होतं ते खूप शेतकरी स्नेही होतं. तर आतापर्यंतची सगळी सरकारं जी आपण बघितली तर कमी अधिक प्रमाणामध्ये शेतकरी विरोधी निर्णय घेण्यामध्ये काँग्रेसचं सरकार पण आघाडीवरच होतं. परंतु त्याच्यामध्ये थोडा फरक होता. म्हणजे UPA 1 असेल, UPA 2 मध्ये असेल तर शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय घेण्याची सुरुवात झालेली होती, किंवा तो जो काही बॅलन्स आहे की आपल्याला ग्राहकांचं पण हित सांभाळायचं आहे आणि शेतकऱ्यांचं पण हित सांभाळायचं आहे, तर तो बॅलन्स सांभाळण्याची कसरत तर ते सरकार करत होतं. पण मोदी सरकारच्या पहिल्या दोन्ही टर्म मध्ये असं झालं की तो लंबक जो आहे तो दुसऱ्या टोकाला गेला. म्हणजे शेतकऱ्यांची माती झाली तरी चालेल, परंतु आम्ही ग्राहकांचं हिताचं रक्षण करू, म्हणजे महागाई वाढू देणार नाही आणि त्यासाठी मग शेतमालाचे दर आम्ही पाडू, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. परंतु आता हे आता एस्टॅब्लिश झालेलं आहे, किंवा तुम्ही शेतकऱ्यांचं जर इतकं तुम्ही शोषण केलं किंवा शेतकऱ्यांची तुम्ही इतकी कोंडी केली तर ते मतपेटीतून तुम्हाला धडा शिकवतात. बरोबर. आता हे एस्टॅब्लिश झालेलं आहे. परंतु ह्याच्यामधला पुढचा जो टप्पा असतो की हा जो काही शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे तो संघटित करून एक राजकीय पर्याय उभा करू शकेल किंवा नवीन राजकीय मांडणी करू शकेल, अशा प्रकारचं नेतृत्व आणि अशा प्रकारचं संघटन आज उपलब्ध नाही. म्हणजे ज्यावेळेस शरद जोशींनी शेतकरी संघटना काढली त्यावेळेस अशा प्रकारच्या राजकीय शक्यता तयार झालेल्या होत्या की शेतकऱ्यांनी मग जातीपातीच्या पलीकडे जाऊन, किंवा जे आपण म्हणतो की जातीसाठी माती खावी, तर जातीसाठी माती खावी ह्याच्यापेक्षा आता मातीसाठी जातपात विसरून आर्थिक प्रश्नांवरती मतदान करावं, तर अशा प्रकारचं राजकारणाची शक्यता शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या रूपाने उभ्या झालेल्या होत्या. कारण शरद जोशींनी ह्या सगळ्या शोषणाचं जे काही मूळ आहे, हे सरकारचं अधिकृत धोरणच शेतकऱ्यांचं लूट करण्याचं आहे हे त्यांनी एस्टॅब्लिश करून दाखवलं होतं. आणि शेतीमालाला रास्त भाव मिळणं हा एकमेव मुद्द्याभोवती मग त्यांनी आपल्या संघटनेचं जे काही आंदोलन आहे ते उभं केलेलं होतं. परंतु ज्यावेळेस शेतकरी संघटना एकदम फॉर्मात होती त्यावेळेस त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाकडे तुच्छतेने बघितलं, आणि ज्यावेळेस त्यांचा प्रभाव कमी होत गेला त्यावेळेस मात्र शरद जोशी राजकारणाच्या आखाड्यामध्ये उतरले. त्यावेळेस त्यांचा प्रभाव संपत आलेला होता, ते निष्प्रभ झालेले होते. त्यामुळे मग निवडणुकीच्या आखाड्यात त्यांना यश मिळालेलं नाही. आणि मग ती जी काही संधी होती ती संधी शेतकरी संघटनेने घालवली. योग्य वेळी ते जर राजकारणामध्ये आले असते आणि एक पर्यायी राजकारण उभं केलं असतं तर मग आज जी काही वाताहत झाली ती याप्रमाणे झाली नसती. परंतु ती संधी जी गेली त्यामुळे मग शेतकरी चळवळ ह्या सत्तेच्या राजकारणामध्ये निर्णायक हस्तक्षेप करेल शेतकऱ्यांच्या बाजूनी. ही जी संधी गेली ती गेलीच, म्हणजे तिची गाडी जी चुकली ती चुकलीच. आता तर परिस्थिती जास्तच गुंतागुंतीची झालेली आहे, जास्त विदारक परिस्थिती झालेली आहे. मग अशा अवस्थेमध्ये किंवा अशा ह्या सगळ्या आता जे काही चित्र आहे त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या बाजूनी जर एक नवीन पर्यायी राजकारण उभं करायचं असेल तर एक खूप मोठं व्हिजन असलेलं नेतृत्व इथं पाहिजे आणि त्या प्रकारचं संघटन इथं पाहिजे. तर ते आता दिसत नाही. म्हणजे उत्तर भारतामध्ये एक आंदोलन होत आहे पण त्यांचं एक वेगळं पॉकेट आहे, किंवा त्यांचे जे काही अजेंडा आहे तो एक वेगळ्या प्रकारचा आहे. महाराष्ट्रामध्ये आंदोलन होतात ते वेगळ्या प्रकारचे आहेत. पण असं पॅन इंडिया शेतकऱ्यांची एक राजकीय ताकद म्हणून उभी राहते असं काही दिसत नाही. त्याच्यामुळे ते एक मर्यादा आहे. ते संघटन जोपर्यंत उभं राहत नाही, ते नेतृत्व जोपर्यंत उद्याला येत नाही तोपर्यंत मग खूप मोठं बदल होईल आणि सगळे निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने होतील असं काही मान्य खूप भाबडेपणाचं ठरेल. पण मग तोपर्यंत काय करायचं? म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांनी सरकारला धडा शिकवून मतदानाच्या माध्यमातून आपल्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडायचं हे शेतकरी आता करू शकतात. आणि हे जरी अवघड असेल, समजा हे जे संघटन नाहीये, नेतृत्व नाहीये, पॅन इंडिया अशी काही मुवमेंट नाहीये, त्याच्यामुळे हे अवघड आहे. परंतु त्याशिवाय पर्याय पण नाहीये. त्यामुळे जे शेतकऱ्यांच्या आता हातात आहे की जे सरकार आमच्या बाजूचे निर्णय घेईल त्याला आम्ही मतदान करू, आणि जर तुम्हाला आमची मतं पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या हिताचे निर्णय घ्या, हे त्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे. आणि ते शेतकरी सध्या तर करत आहेत. त्यामुळे त्या अर्थाने जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना आपल्या राजकीय ताकदीची जाणीव झालेली आहे आणि ते निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याचा परिणाम पण होतोय हे सिद्ध झालेलं आहे. तर ते आता शेतकरी करतायत, त्याचा उपयोग करतायत आणि ही एक चांगली गोष्ट आहे. तर सर, तुम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला सोयाबीन उत्पादक असतील, कांदा उत्पादक असतील, ऊस उत्पादक असतील किंवा तांदूळ उत्पादक असतील, या शेतकऱ्यांसाठीचे जे काही निर्णय घेतलेत केंद्र सरकारनं, त्या निर्णयामागचं राजकारण काय आहे, त्याच्यामागचं नेमकी केंद्र सरकारची भूमिका काय आहे किंवा राज्य सरकारांची भूमिका काय आहे, याच्यावरती अत्यंत सोप्या सुटसुटीत पद्धतीने विश्लेषण केलं. वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.